नमस्कार मित्रांनो, आपला आवडता चॅनल BMC कामगारमध्ये आपला स्वागत आहे। आपण पाहिलं असेल ज्या व्हिडिओमध्ये आपण पगारवाढीची बातमी ऐकली असेल, गुड न्यूज ऐकली असेल आणि त्याप्रमाणे ह्या व्हिडिओमध्ये आम्ही घेऊन आलो आहे माहिती आपल्याबद्दलची पगारवाढ किती झाला आहे, कशा प्रकारे। जसं की आपण स्क्रीनवरती पाहू शकता, जसं आपल्याला दाखवण्यात येत आहे त्याप्रमाणे जसं की बेसिक पे आहे 49,000 रुपये। हा इन्क्रीमेंट लागणार आहे जुलै महिन्यामध्ये, जसे 50,500 रुपये या प्रकारे बेसिक पेमध्ये आपले 1,500 रुपये इन्क्रीज होणार आहेत। फक्त मित्रांनो बेसिक पेमध्येच नाही तर DA किंवा HRA किंवा TA मध्ये ह्यामध्येही वाढ होणार, पण इथे आपल्याला TA मध्ये शो होत नाही, फक्त बेसिक पे आणि DA ह्याच्यामध्ये वाढ होताना दिसत आहे। जसं की मित्रांनो गेल्या महिन्यात आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की 60% DA वाढलेला आहे, त्याप्रमाणे आपल्याला हा DA मिळणार आहे, HRA ही मिळणार आहे। आणि याप्रमाणे जसे न्यू सॅलरी पॅटर्न जसं आपल्याला DA भेटणार आणि HRA भेटणार, यामध्ये इन्क्रीज होणार आहे ॲज अ 30%, ॲज अ 40% आणि जे काही 60% असेल त्या हिशोबाने। मित्रांनो TA मध्ये काही वाढ होताना दिसत नाही, मात्र आपल्या सरकारी नोकरीमध्ये अशी म्हण आहे, सरकारी काम आणि जरा थांब, अशा प्रकारे असे म्हण आहेत। आणि ह्या प्रकारे असे जेव्हा मिळेल तेव्हा खरे, पण आपल्याला न्यूज हाती अशी लागलेली आहे की TA वाढणार नाही, DA वाढू शकणार आहे आणि जे काय आपला बेसिक पे आहे आणि HRA किंवा जसं मित्रांनो आपण आता पुन्हा इथे बघत आहे DA किती वाढणार आणि इन्क्रीज किती होणार। त्याचप्रमाणे HRA काय आहे 14,700 तर 15,150 असा वाढणार आणि 450 हे इन्क्रीमेंट असं दाखवलं आहे। तर या प्रकारे आपली सॅलरी वाढणार आहे। तर मित्रांनो समरी अशी आहे की जसं आपली बेसिक सॅलरी आहे 50,500 तर करंट सॅलरी टोटल होणार 95,800। हा एक आपला डेमो आहे, नाही तर आपण खरं समजू शकता। आणि न्यू सॅलरी टोटल होणार 98,750 आणि टोटल इन्क्रीज होणार 2,850। तर आपण नवीन पॅटर्नच्या हिशोबाने आपण BMC स्टाफ गुगलवरती जाऊन आपण BMC स्टाफ कॅल्क्युलेटर असं हे सर्च करा आणि त्यानंतर BMC स्टाफ कॅल्क्युलेटर हे असं सर्च केलं आपल्याला BMCचं स्टाफ कॅल्क्युलेटर येणार। तर याप्रमाणे DA वाढनंतर नवीन पगार व थकबाकी एरियर इन्क्रीमेंट कॅल्क्युलेटर जुलै 2026 नंतर तुमचा पगार किती इन्क्रीमेंट झाला हे आपण पाहूया। तर या प्रकारे आपला इंटर बेसिक पे टाकायचं आणि DA किती वाढला आहे 58% किंवा 60 असा पर्सेंट, तर असं टाकायचं। जसं मी टाकला आहे 49,000 आणि DA आहे 60%, कॅल्क्युलेट करायचं। कॅल्क्युलेट केल्यावरती आपल्याला इकडे दाखवण्यात येणार जसं कुणाचा बेसिक पे आहे 49,000 तर 5,500 वाढला म्हणजे 1,500 इन्क्रीज झाला। जसं DA आहे 29,000 तसं वाढून मिळत आहे 30,300 म्हणजे 900 इन्क्रीज झाला आहे। आणि HRA आहे 14,700 तर आपल्याला इन्क्रीज झाला आहे 450 आणि टोटल पे केलं 15,500। तर यामध्ये TA मध्ये इथेही काही वाढ दिसत नाही, दिसल्यावरती आपल्याला कळवण्यात येते। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये।